पाळी यांचा सुद्धा शुभ सन्मान प्रसादजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तसेच महेश केशव म्हात्रे देसाई यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. तो चलिए चलेंगे कमेंट्री बॉक्स पर, फिर से थोड़ी सी होगी बदलाव यहाँ पर सिद्धू जी जुड़ेंगे देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर, और यहाँ पर बात करेंगे सेकंड क्वार्टर फाइनल मुकाबला. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन चेंडू हुक केला चेंडूला फाईन लेग सीमा रेषा बाहेर फेकून दिला. येतोय चौकार दयालूच्या बॅट मधनं. धावसंख्या धावपैकावरती 5 धावा. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंगवरती दयालू. शॉट ऑफ लेन चेंडू होता. आउट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता. चपराक लगवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. तर विशाल म्हात्रे यांच्याकडून बादल म्हात्रेसाठी पारितोषिक आलंय. विकेट रेडीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र पुल्लोर लेनचा चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. नो मॅच लाईन मध्ये पडतो चेंडू. वन बाउंड सीमा बाहेर जातोय. येतोय चौकार दयालू. तर सचिन माली यांच्याकडून सुद्धा पारितोषिक येते. प्रेक्षकांसाठी आयवा जेल स्वीकारला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि ज्या कोणत्या फलंदाजानं लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू हुक केला चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. पुन्हा एकदा दन दन करत सीमा पार येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आलाय. फलंदाज दयालूच्या बॅटमधनं काल सुद्धा मॅरेथॉन इंजिनिअरिंग केली होती दयालूनं. 13 चेंडूवरती 37 धावा कुठल्या होत्या. आता सुद्धा जबरदस्त फलंदाजी करतो. 4 चेंडूंवरती 12 धावा केल्यात. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्क लेनचा चेंडू होता. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या रबलकावरती पाहायला मिळते. बिनगडी बाद 13 धावा. अजून एक पारितोषिक येते. प्रत्येक संघासाठी हा पारितोषिक असेल. भोपरचे मनसे शाखा अध्यक्ष रितेशजी माळी साहेबांकडून ज्या कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेतील अर्धे षटक पटकावेल त्यास खेळाडूला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 धावा. दयालू जबरदस्त फलंदाजी करतो. वैयक्तिक 5 चेंडूंवरती 12 धावा कुठल्यात. आणखी एक पारितोषिक आलं हेडुटणे संघासाठी. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर मिथुन संत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल.
पुन्हा एकदा चेंडू हवे ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहित म्हात्रेनं कोणती चुकी केली नाहीये. फॉलोथ्रो मध्ये झेल स्वीकारलाय मयूरनं. रोहितच्या स्वरूपात लागतोय पहिला झटका एडुटने संघाला. पुन्हा एकदा पारितोषिक घेतोय देसाईच्या गोलंदाजांसाठी. देसाईचे शिवसेना उपविभाग प्रमुख दातिवली गावचे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक घेतोय देसाई संघाच्या गोलंदाजांसाठी. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू भिडकावून दिलाय दयालून. लॉंग ऑनला जातोय चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावबलकावरती पाहायला मिळते ती 14 धावा. तर गजाननजी देसले साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक धाव येते दुसऱ्या चेंडूवरती. स्ट्राईक इन वरती डाव करत जसा फलंदाज करण पाटील. ज्या करण पाटीलनं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली तोच करण पाटील स्ट्राईक इन वरती 48 धावांची खेळी गेली होती पहिल्या सामन्यामध्ये. इथे मात्र जबरदस्त फटका आल्या षटकारानं स्वागत केलंय. तर देसाईच्या गोलंदाजांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी येते. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. राजेश पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र पुन्हा एकदा फुल रेंजचा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक जज करतोय हिमांशू. कोणतीही चुकी होणार नाहीये. झेल स्वीकारण्यात येतोय. फलंदाज होतोय बाद. करंच्या स्वरूपात लागतोय दुसरा झटका. फलंदाज होतोय बाद. करणच्या स्वरूपात दुसरा झटका लागतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता. करण मात्र जबरदस्त स्वीपचा फटका दाखवला होता. एलिव्हेशन मिळालं नाहीये करणला. करणच्या स्वरूपात दुसरा झटका लागलाय तो म्हणजेच एडुटने संघाला. वीस या धावसंख्येवरती दुसरा झटका लागलाय. षटक मार्गस्थ दुसरं. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील गोलंदाज मयूरच्या आतापर्यंत मयूरने 7 धावा खर्च केल्यात. 2 झटके दिल्यात एडुटने संघाला. 5वा चेंडू दयालूसाठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न बॅटची टोएंडला लागतोय. फाईन लेगलाय तो चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 21 धावा. धावसंख्या 21 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज मयूरचं.
इथे मात्र कार्पेटच्या मध्यतीने खेळून काढलाय प्रशांतनं चेंडू मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक येतोय हितेश. तोपर्यंत एका धावेचा अवधी होत आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीनं 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात एडुटणे संघाच्या. धावसंख्या 22 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बादलनं 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मयूरनं 9 धावा खर्च करत असताना 2 झटके दिल्यात गावदेवी हेडुटणे संघाला. पाहिजे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दिलीप पाटील येत आहेत. तर मनोजजी म्हस्कर कोपरोली यांच्याकडून देसाई संघाला शुभेच्छा येत आहेत. गोलंदाज दिलीप पाटील सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात रोहित म्हात्रे आणि करण पाटील हे मात्र तंबूच्या आश्रयाला परतल्यात. आता मात्र विद्यमान जोडी प्रशांत कुंभारकर आणि दयालू काळन खेळपट्टीवर खेळत असताना स्ट्रायकरवरती प्रशांत. पहिला चेंडू दाद मागितली जाते पंचांकडे. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारची खूण केली नाही या पंचांना. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. दाद मागितली गेली होती प्रवीण यष्टीरक्षक प्रवीणच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज दिलीप पाटीलनं. स्ट्रायकरवरती प्रशांत कुंभारकर. इथे मात्र बॅटची कडा यष्टीरक्षक येतोय. कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद प्रशांतच्या स्वरूपात. लागतोय तिसरा झटका. दुसऱ्या चेंडूवरती प्रशांतनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची टॉप एज लागली आणि यष्टीरक्षक प्रवीण कोणतीही चुकी केली नाहीये. फलंदाज होते बाद. तिसरा झटका लागतोय एडुटणे संघाला. डावकऱ्या त्याचा फलंदाज धीरज येते प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी. गोलंदाज दिलीप पाटील खूप वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू. इथे मात्र शफल झाले होते. लाईन मिस केली गोलंदाजानं. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरची पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी एडुटणे संघाच्या. तर राजेश गणपत पाटील दातिवली यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी पारितोषिक येते एडुटणे संघासाठी. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. एक धाव येते. तिसऱ्या चेंडूवरती एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 24 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे गोलंदाज दिलीप पाटीलचं. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय दिलीप पाटील. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात दिलीप पाटीलनं. त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि एका गड्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील गोलंदाज दिलीप स्विचिटचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र यष्टीरक्षक बीट होतोय. टटमॅनला येतो चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला येतोय मयूर. तोपर्यंत एका धावेचा अवधी. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरची पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील गोलंदाज दिलीप पाटील
धावसंख्या 25 धावा. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. दिलीप पाटीलचा डावकऱ्या त्याचा फलंदाजासाठी ओव्हरक्लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये तो चेंडू राहुलचा चांगले क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली झाली होती. कदाचित प्रवीणला असं वाटलं होतं की डायरेक्ट हिट होईल म्हणून त्यांनी सोडून दिला, पण डायरेक्ट हिट झाला नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 27 धावा. अद्याप एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 27 धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज दिलीप पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. गोलंदाज दिलीप पाटील इथे मात्र पुन्हा एकदा शप्पल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजानं शरीरयष्टीवरती आदळतोय. थर्डमॅनला जातो चेंडू. तोपर्यंत कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. या षटक समाप्त होतंय. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी हेडुटणे संघाच्या. नऊ पूर्णांक 0-0च्या सरासरीनं धावसंख्या उभारली हेडुटणे संघानं. 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. शेवटचं षटक पाहायचं कोणता गोलंदाज येईल. चला स्पीडअप करायचंय जरा. देसाई संघ स्पीडअप करायचा आहे. शेवटचं षटक प्रवीण म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राइक एनवरती एक आक्रमक हार्ड हिटर फलंदाज दयालू काळण. स्ट्राइक एनवरती धीरज पाटील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. प्रवीण म्हात्रे शेवटचं षटक हाणामारीचं षटक पाहायचं किती धावा येत आहेत. या षटकामध्ये किती धावांचं लक्ष ठेवण्यात येईल देसाई संघासमोर. चला स्पीडअप करा जरा. देसाई संघ वारंवार आपल्याला सूचना करतोय स्पीडअप करा. शेवटचं षटक घेऊन आला आहे प्रवीण म्हात्रे. स्ट्रायगनवरती दयालू. पहिला चेंडू दयालू साठवी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली आहे. चेंडूच्या मेरिट वरती खेळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज प्रवीण म्हात्रेनं. अद्याप 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा अशा टॉपलिन चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न फॉलो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतोय. प्रवीण म्हात्रेचं धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाज प्रवीण म्हात्रेनं. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या डबलकावरती पाहायला मिळते 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी हेडुटणे संघाच्या. तिसरा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून दिला. ताकदीचा पुरेपूर वापर. फेकून दिला चेंडूला सीमा बार. येतोय षटकार. ज्या प्रेक्षकांना जेल स्वीकारलाय त्यांनी यायचंय. सचिन माळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला ज्या प्रेक्षकांना जेल स्वीकारलाय त्यांनी यायचंय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा. पुन्हा एकदा षटॉपलेन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटच्या इनर एजला लागते चेंडू. मिड विकेटला जातोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी चुकीची येते. 2 धावा पूर्ण केल्यात आहेत. दयाळू आणि धीरजच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 35 धावा.
अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज प्रवीणनं 8 धावा खर्च केल्यात. पहिले 2 चेंडू चांगले फेकले होते, निर्धाव चेंडू फेकले होते गोलंदाज प्रवीणनं. तर नंतर एक षटकार, एक दुहेरी धाव आली आहे. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिलं, पार्किंग लॉट मध्ये दयालूच्या बॅट मधनं येतोय षटकार. चला स्पीडअप करा जरा. देसाई संघ शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकार येतो, षटकाराच्या मदतीनं धाव संख्या बलकावरती पाहायला मिळते 41 धावा. आणि दयालू वैयक्तिक 12 चेंडूंवर 28 धावांवरती खेळतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते दयालूच्या माध्यमातनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या सत्रातील धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते 41 धावा. शेवटचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय. एकदा पूर्ण फेकी येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, धीरजनं नकार दिलाय. दयालूनं 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. षटक समाप्त होत आहेत. पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 43 धावा. 44 धावांचं लक्ष ठेवलंय. यापुढील सामना असेल म्हात्रेपाडा विरोधात उत्सर्गर. चला दोन्ही संघाच्या संघटकांना नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील सामना म्हात्रेपाडा विरोधात उत्सर्गर. तर माफ करा, खार्डी विरोधात वाडेघर असा यापुढील सामना असेल. चौथे बात करेंगे यहाँ पर MS05 4096 जिस गाड़ी मालक का है उनसे गुजारिश करना चाहेंगे थोड़ा रास्ते से हटा लीजिए. तो चलिए अगली मैच टॉस के लिए आई यहाँ पर गावदेवी खाड़ी टीम के कप्तान से अजय जलेसर बात करेंगे वाडेगढ़ टीम के कप्तान से. अजय जलेसर देखिए पर से बात करेंगे वाडेगढ़ टीम के कप्तान उपस्थित हैं. गावदेवी खाड़ी टीम के कप्तान आइए टॉस बॉक्स पर.
चेक. हॅलो. तर मी विनंती करतो व्यासपीठावरती जीवन देसले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. शिवटण्या 11 जय जलेश्वर वाडेकर विरोधात गावदेवी खार्डी या दोन संघांमध्ये पुढील सामना मनसे शाखाध्यक्ष रितेशजी माळी साहेबांच्या सुकन्याच्या नावाने आज वाडेकर संघ खेळतोय. नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होतोय जीवनजी देसले साहेबांच्या शुभ हस्ते. शिवटण्या 11 जय जलेश्वर वाडेकर विरोधात छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय खार्डी संघानं. डिसिजन पेंडिंग आहे. थँक्यू सिद्धांत. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ भोपर आणि जे बजरंगबली नवतरुण मित्रमंडळ भोपर आयोजित भोपर चषकाचं हे दुसरं पर्व, अंतिम रात्र आणि या रात्रीमधला महत्त्वाचा सामना उपउपांत्य फेरीचा क्वार्टर फायनलचा गावदेवी हेदुटणेच्या विरोधात आर्या 11 वागेश्वर देसाईमध्ये पहिला डाव संपला. लक्ष 43 उभारल्यानंतर 44चं आहे ते देसाई समोर. पारितोषिक महेश केशव मात्र यांच्याकडून देसाई संघ विन झाला तर 5,000. मिथुनजी संत यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी हेदुटणेच्या गोलंदाजांना 1,000. राजकाळन यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3,000 हेदुटणेच्या गोलंदाजांसाठी आणि देसाईसाठी विजयासाठी 5,000 आहेत. सामन्याला होईल ती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. आघाडीला स्ट्रायकिंगला तुम्ही बघू शकाल आकाश पाटील, नॉन स्ट्रायकिंगला हिमांशू मात्रे, षटक पहिलं विकी घरत. ऑफस्टॉमचा बाहेर होता, पंच करण्यात आला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकाल. युवराज काळन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चेंडू हळवतात. एक धाव. सुरुवात झाली डावाची. एक धाव या ठिकाणी आपण बघू शकाल. सुरुवात झालेली एका धावेने. लक्ष 44चं 11.00 रिक्वायर्ड रन रेट. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन डीप मध्ये. त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल डीप मध्ये मिड विकेट, राऊंड विकेटने गोलंदाज. ऑफ साइडला गॅप मध्ये खेळले. दिशा दिली चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बेधून चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार आलाय आणि या चौकारण्याचे धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 5 या आकड्यावरती. हिमांशू जो आघाडीला चालला लेफ्ट हँडर. लुवा फुल टॉस प्लेड ऑन. ब्लॅक बॅटची कडा आणि यस्टांवरती आदळला चेंडू. चौकाराचं प्रत्युत्तर. 5 for 1 आर्या 11 वागेश्वर देसाई. चेंडू लेग स्टंपला आला. त्याला मात्र पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्यावेळेला सुंदर बॉल बोट फिरवली होती. इन स्विंगर आपण बघू शकाल. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेतली. प्ले डाऊन झाले. हिमांशू धक्का पहिला. निराश होऊन माघारी परत. सुरुवात चांगली केली परंतु पुढे या सुरुवातीला ते कायम ठेवू शकलं नाही. सातत्य नव्हतं. बाद होत असताना दुसऱ्या चेंडूवरती 5 धावा झालेल्या. 5 रन्स. एक गडी बाद. हमिंग मारते डीजे मास्टर. थोडं लक्ष सुद्धा. पॉवर प्ले सुरू असताना तुम्ही जर बघितलं तर धावा 5 झालेल्या आहेत. एक गडी बाद. तिसऱ्या क्रमांकावरती तुम्ही बघता येत असताना मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर.
तयार होतात विकी घरत. माय सीडेन कडून पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर होता, जास्त बाहेर आणि त्याला पंच करत असताना डिपिश कमा पॉइंटला चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. तर जास्मिन समीर संते तसेच मिथुन संते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी एडुटने संघाला. तसेच ओमी दरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आकाश पाटीलसाठी. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. तसेच लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच राजेश पाटील शिवसेना उप विभाग प्रमुख दातुळ यांच्याकडून देसाई संघासाठी बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हरमध्ये खेळले पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल. अनदर बिग विकेट. आकाश पाटील होत असताना बाद आपण बघतोय. धक्का दुसरा बसला. आघाडीचा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आमच्या गावचे वरिष्ठ व्यक्तिमत्व तानाजी पाटील साहेबांचं इथे मात्र आगमन होते. या दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच देसाई गावचे जय पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण सुद्धा यायचंय. तर राज गाळण यांच्याकडून एडुटने संघासाठी पारितोषिक येतोय. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि पारितोषिक एकदाच अनाऊन्स करण्यात येईल. आयोजकांची विनंती आहे पारितोषिक एकदाच अनाऊन्स केलं जाईल. षटक पहिलं संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 10-2 गडी बाद. लक्ष 44चं म्हणजे अजूनही गरज आहे ती 34 धावसंख्येची 18 चेंडूंमध्ये. षटक दुसरं असेल ज्या षटकामध्ये गोलंदाज आलेले आहेत अक्षय भंडारी. उजव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज. डीप लॉंग ऑफचा डीप स्वीपर कव्हर आहे. ऑन साइडला लॉंग ऑन सोबत मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतात हितेश भोईर. 4थ्या क्रमांकावरती विकास देखील आले नॉन स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस ऑन साइडला वळवला. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडे धीरज यांना आपण बघितलं डीप मध्ये. एका धावेच्या साह्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेला आहे पुढे 11 या आकड्यावरती. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. अकरा धावा झालेल्या 2 गडी बाद. डाऊन दी ग्राउंड गॅप मध्ये खेळलेत. लॉंग ऑनला चेंडू टप्पा पडला बरोबर सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा विकास पाटीलच्या बॅटमधून.
बघून मारलेला फटका पाहायला मिळाला. ऑफस्टंपचा भरपूर बाहेर होता चेंडू. रिप्लेमध्ये तुम्ही निश्चितपणे बघितलं असेल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर आहे चेंडू आणि त्यानंतर ऑनसाईडला पण बघितलं तर लॉंग ऑनमध्ये या चेंडूला लॉफ करण्यात आलं होतं. आडव्या बॅटने खेळलेला फटका विकासच्या बॅटमधून 4 धावफलक 15 वरती पोहोचले. 29 धावसंख्येची अजूनही गरज आहे 16 चेंडूंमध्ये 21 रन या सामन्यामध्ये. पंधरा धावा धावफलकावरती 2 गडी बाद. या चौकारानंतर आपण बघितली ती टीम मीटिंग. धावा रोखायच्या तेही दुटणेला दुसऱ्या बाजूने बनवण्यासाठी संघर्ष. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. दोघांनी योगदान दिलं ते हिमांशूने 4चं तर आकाश 1 धावेचं योगदान देऊन माघारी परतला. ऑफसाईडला 3 आहे. त्यासोबत तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ऑफसाईडला पाहायला मिळतात ते 2 क्षेत्ररक्षक. सध्या ऑनसाईडला 4 ठेवण्यात आलेले आहेत. लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग. ऑफस्टंपचा बाहेर होता सुंदर फटका बॅकफुटला गेला आणि आपण बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह गॅप मध्ये खेळून हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. विकाससाठी 3 षटकारांसाठी 2000 3 चौकारांसाठी 1000. 19 धावा झालेल्या धावफलकावरती 2 गडी बाद. सामन्यामधलं समीकरण जर तुम्ही बघितलं तर 25 धावसंख्येची गरज आहे ती 15 चेंडूंमध्ये. थोडं स्पीडअप करा जास्त वेळ घेता जाऊ दे. हे दुटणे मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. अरे प्लीज 1942 अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतो फलंदाज विकास पाटीलचा. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले लागोपाठचे. ट्रॅक चेंज करण्यास भाग पाडला गोलंदाजाला. विद्युत प्रकाश होतातील ही स्पर्धा मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे समर्थक तुम्हाला पाहायला मिळतात. सेकंड इनिंग सध्या सुरू आहे. पाठलाग 44चा झाले 19. थांबला खोलवर टप्पा ड्राईव्ह करण्यात आला एक्स्ट्रा कव्हरमध्ये ज्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालंय. सेकंडचा कॉल असेल. फेकी स्ट्रायकिंग अटॅक करण्यात आले. धावा मिळतील 2. टाळ्या येतात पॅव्हेलियन मधून प्रोत्साहन देत असताना फलंदाजांना. R11 भागेश देसाई सर पॅव्हेलियन कारण धावा त्यांना बनवायचं. 21 रन 14 चेंडू 23 अजूनही गरज असेल ती या सामन्यामध्ये. झालेल्या 21 धावा चेंडू अजूनही 2 शिल्लक आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 11 आलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये 10 धावा विकेने खर्च केला. त्यानंतर या 4 चेंडूंमध्ये 2 चौकार 1 दुहेरी धावा 1 सिंगल. हो यावेळेला आपण बघू शकाल बॅकफुटला गेले. गती कमी होती या चेंडूची. जी अपेक्षा होती फलंदाजाची त्या अपेक्षापेक्षा कमी गतीने हाताळलेला चेंडू आपण बघू शकाल. गोलंदाज अक्षय भंडारीचा पहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू 2 चौकार जरूर आले. त्यानंतर कमबॅक. शेवटचा चेंडू 13 चेंडू 23 या सामन्याचं गणित. 23 धावसंख्येची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. हाफ टॅक रॅमेट करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चेंडूवरती. चेंडू निसटलाय. सेकंडचा कॉल पुन्हा उचललाय. क्विक ॲक्शन. कॅप्टन दयाळू काळन त्या ठिकाणी पाहायला मिळाले ज्या वेगाने चेंडूवरती आले. मिळतात 1 धाव. षटक संपन्न 2. सेकंड इनिंगचा इंटरव्हल. नेल्सन फिगर 22-42 22 वरती 2 गडी बाद 2 षटक संपन्न. 12 चेंडूचा खेळ अजूनही उरलाय आणि त्या 12 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्यात 22 धावा. अर्धा पल्ला पार झालाय. आदरणीय अजयजी देसले साहेबांना विनंती असेल या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्लेक्स बघता तुम्ही स्क्रीनवरती ज्या सर्वांचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नीरज रतन पाटील साहेब. माजी उपसरपंच काटेचे श्री काशीनाथ शेठ काना पाटील आणि दादा सरकार ज्यांचं कालच या स्पर्धेसाठी आपण बघू शकाल ज्यांनी वेळ दिला भेट दिली. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके. पुन्हा जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आलेले रोहित मात्रे. 12 चेंडू 22 समीकरण. स्ट्रायकिंग एंडला विकास.
कमी गती, हेलिकॉप्टर लॉफ्ट करण्यात आला, लॉंग ऑफला, डाऊन दी बॉल आणि त्या ठिकाणी झेल पकडलाय तो डाळू काळांनी. या अगोदर क्विक ऍक्शन क्षेत्ररक्षणामधून जेव्हा समोर चेंडला होते, लॉंग ऑफला एक सुंदर झेल. विकास पाटील गडी तिसरा बाद आर्या 11 देसाईचा. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल, खोदून अगदी काढला होता फटका. जर तुम्ही बघितला भरपूर जागा होती, परंतु जजमेंट अगोदर चुकलं त्यांचं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दयाळू काळन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. लॉंग ऑफला कॅच पकडली, चांगली बाब हेदुडणेसाठी, कारण विकासने मात्र अटॅकला सुरुवात केली होती आणि त्याची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली ती गोलंदाज रोहितने. 22 वरती 3 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. 11 चेंडू अजूनही आपण जर बघितलं तर 22 समीकरण उरलेलं असताना मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत ते नितीन पाटील. आदरणीय रमेश म्हात्रे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी रोहित म्हात्रेला 1000चं पारितोषिक. लो फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न करण्यात आलं चेंडूला सीमा पार. विकेट नंतर पुन्हा एकदा हितेश भोईरचा कॉन्फिडंट गेनिंग फटका साधावा. निलेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 28 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. सामन्याचं समीकरण जर तुम्ही बघितलं तर ते किती असेल? 10 चेंडू 16 धावा. ओ पुन्हा वळवलाय, फ्रंट फूट वरती आला आणि एक सुंदर फटका पूलचा. त्या पूलने चेंडूला गोल केलं. मिड विकेट सीमा पार, दिमागदार षटकार. मात्र राईट आर्म विकेटने आले. जस्सी नंबर 18 सफल झाला. आपण बघू शकाल डावा पाय पुढे आला आणि एक सुंदर फटका पूलचा कॉपी बुक स्टाईलने यावेळेला पाठवण्यात आलं चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. लागोपाठचे 2 षटकार धावसंख्येला नेतात 34 वरती 10 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू पुन्हा लॉफ्ट करण्यात आला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट अ कॅच, सुपर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकी पाटील पाहायला मिळाले. जसे नंबर 45 एक सुंदर झेलने 2 षटकारानंतर असं वाटलं की हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय. त्यामध्ये उभा होता विकी पाटील. स्क्रीनवरती रिप्ले, चेंडू हवेमध्ये आणि तिथे आपण बघू शकाल विकी पाटील एकाच हाताने सुपरमॅन हेदुडने ज्याने कॅच पकडली आणि हितेश भोईर बाद. साठी पारितोषिक आलेलं आहे शिवसेना पक्ष दिवा यांच्याकडून 200. चौथी जावा 4 गडी बाद 8 चेंडू अजूनही 10 धावसंख्येचं समीकरण. ही जर कॅच पकडली नसती तर सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंच असतं. जिथे अजूनही धावा आपण बघितला तर उरलेला आहे त्या 10-8 चेंडू. विकेट 2 षटकार विकेट आतापर्यंत. हे रोहित म्हात्रेचं षटक. नितीन सोबत आलेले आहेत ते मोरेश्वर. 2 सिनियर आता तुम्हाला पाहायला मिळतात या संघाचे. तयार गोलंदाज राईट आर्म विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला, बॅटच्या बॉटम एजला नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट करण्याचा तर प्रयत्न निश्चितपणे होता, परंतु थांबावं लागलं. बॅकअप डीप मध्ये होते. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 35 धावा. मोरेश्वर तुम्हाला पाहायला मिळतील जे 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही संपलेला नाही, अजूनही बनवायच्या 9 धावा. चेंडू शिल्लक आहेत 7. विकेट आपण जर बघितले पहिल्या डावामध्ये 3 पडले होते आणि ते आतापर्यंत आपण बघू शकाल पडलेले आहेत ते 4. धावसंख्येचं कंपल्शन 7 चेंडू 9 धावा.
हो बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न कमबॅक करण्यात आला गोलंदाजाकडून. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 12 गेल्या, नंतरच्या 3 चेंडूंमध्ये आल्या त्या फक्त एकच धाव आली, सोबत एक विकेट हितेश भोईरचे महत्वपूर्ण. आणि अजूनही सामना जर आता आपण बघितला 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 9 धावा. विकेट जास्त पडले सेकंड इनिंगमध्ये देसाईचे. धावसंख्येचं आहे ते कंपल्शन, दोन्ही संघांनी पुन्हा नोंद घ्या. धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. झालेल्या 35 4 गडी बाद 6 चेंडूमध्ये 9 बनवायचं आहे. ते आता हे तुटण्याच्या विरोधात RI11 वागेश्वर देसाईला. बघू शकाल दोन्ही बाजूनी संघर्ष सुरू आहे. रोहित वरती अटॅक आपण बघितला हितेश भोईरचा. असं वाटलं की तिसरा चेंडू देखील मिड विकेटच्या बाहेर येतोय की काय, परंतु मध्ये उभा होता विकी पाटील ज्याने एक सुपर्ब कॅच पकडली त्या ठिकाणी आणि त्या कॅचने जिवंत ठेवला हा सामना. मॅचला पुन्हा ऑन करण्यात आले, कारण जर षटकार आला असता तर गणित भरपूर कमी असतं धावसंख्येचं. आता उरलेल्यात 9 धावा 6 चेंडूंमध्ये आणि निर्णायक षटकामध्ये आलेले आहेत ते राईट हँडेड सीमर सागर भंडारी. सामना जिंकून दिला तर गोलंदाजाला दिगंबरजी काळन यांच्याकडून 2000. 35 वरती 4 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात नितीन पाटील बोपरगावेंकडून पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. ओ फुल टॉस स्वीट साउंड ऑफ द बॅट. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय, फक्त बनतील प्रेक्षक. पहिल्या चेंडूवरती आलेला धमाकेदार षटकार आणि आता उरलेल्या आहेत त्या 3 धावा 5 चेंडूंमध्ये. सायनं टॉस केलं, लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर नितीन पाटीलने. रिप्ले स्क्रीनवरती ओव्हर द विकेटने आले वेगवान फास्टेड फुल टॉस, लॉंग ऑन सीमा पार. 5 चेंडू 3 उरलेले आहेत. संघर्ष करावा लागेल. 28 धावसंख्येवरती सामना मला आठवला तो खार्डी वर्सेस गावदेवी वरप मध्ये. काय संघर्ष राहिला होता गावदेवी वरप संघाचा. जरूर सामना खार्डीने जिंकला, परंतु कसा जिंकला हे खार्डी संघाला देखील आठवत असेल. नितीनने सामना जिंकला तर ओमी दरे साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सागर भंडारी ओ क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. कॅप मधून चेंडू वेगाने सीमारेषा ओलांडतोय. विजयी फटका. 6 मध्ये 9 ची गरज असताना 2 चेंडू जे सीमारेषेच्या बाहेर गेले. वेल प्लेड नितीन पाटील. अभिनंदन टीम RI11 वागेश्वर देसाईने सामना जिंकलाय.